नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही गोष्टी अशा असतात की त्यावर आपल्या मनातले सगळ्या विचार, भूमिका ह्या तात्काळ जाहीर करणं किंवा त्याचं विवेचन करणं हे त्रासदायक पण असतं, अनुचित पण असू शकतं, अयोग्य पण असू शकतं. आणि म्हणून त्याविषयी आपल्या मनातल्या ज्या धारणा असतात त्या आपण झाकून ठेवल्या आणि योग्य वेळ आल्यानंतर उघड केल्या तर अधिक बरं होईल. आत्ता मी हा विषय का सांगतोय की गेले काही दिवसामध्ये म्हणजे 2-3 महिने तरी ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड, 2 ठाकरे बंधू एकत्र आलेत वगैरे वगैरे जो गदारोळ उठलेला आहे त्याबद्दल मी वेळोवेळी माझं मत, माझी भूमिका, माझं आकलन जाहीर केलेलं आहे, व्हिडिओतून सांगितलेलं आहे आणि ते तिथेच राहणार आहे, कुठे जात नाही. आणि आता जर तो ठाकरे ब्रँड आहे असं जे म्हटलं जातं, जे मला मान्य नाही त्यावर मी माझं मत व्यक्त केलेलं आहे. ते नव्याने आता मतदानाच्या तोंडावर जाहीर करण्याची गरज नाही. खरोखर ठाकरे ब्रँड किती आहे याची शहानिशा ही आपल्याला 16 जानेवारीला म्हणजे मुंबई महापालिका आणि राज्यातल्या सगळ्या 29 महापालिकांचं मतदान होऊन मतमोजणी होऊन जे निकाल समोर येतील तेव्हा ठाकरे ब्रँड हा आजपर्यंत किती होता, किती चालला आणि अजून किती चालू शकतो याचं सरळ सरळ उत्तर मिळणार आहे. त्यामुळे अगदी त्याच्यावर आता मी माझं परत मतप्रदर्शन करण्याची गरज नाही. ज्यांना हौस असेल त्यांनी गेल्या 2-3 महिन्यात ठाकरे ब्रँड विषयी जे काय माझ्या मनात होतं ते मी सांगून झालेलं, त्यात नवीन काही नाही, काही नाहीये. आणि त्यामुळे उगाच त्यात हस्तक्षेप करणं मला योग्य वाटत नाही. बाकीच्यांना जेवढं बागडायचं ते बागडू देत. कारण असं म्हणतात ना आपल्याकडे की काकणाला, हातातल्या काकणाला आरसा कशाला. याचं कारण हातात जर तुमच्या काय बांगड्या किंवा कांकणं ती भरलेली असतात ती अगदी आरशात बघायची गरज नसते. साऱ्या डोळ्यांनी हाताकडे बघून देखील ती बरोबर आहेत की चुकीची आहेत किंवा चांगली आहेत, छान आहेत हे कळू शकतं. ती आरशात बघायची गरज नसते. तसं ज्या गोष्टी समोर असतात, ज्या बघायच्या नसतात त्यांना ते समजावणं शक्य नसतं. आणि म्हणून जे काय 24 तारीखला ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर 2 ठाकरे बंधूंच्या 2 पक्षांच्या युतीने निवडणुका लढवण्याची घोषणा झालेली आहे. त्यामध्ये ठाकरे ब्रँडचा किती प्रभाव पडेल याविषयी मी आत्ता भाष्य करणार नाही. अगदी 15 जूनला माझ्या अंदाजाने मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल येतील आणि मतदान संपलेलं असेल त्यानंतर मी नक्की बोलीन. अगदी 16ला मतमोजणी होईपर्यंत थांबणार नाही. कदाचित एक दिवस आधी मी परत एकदा ठाकरे ब्रँड बद्दल बोलेन, पण आत्ता बोलणार नाही. कारण आत्ता बोलणं याचा अर्थ एक प्रकारे बाजूने किंवा विरोधात प्रचार केल्यासारखं होईल आणि ते मला योग्य वाटत नाही. जे काय असेल ते इतके दिवस बोललोय आणि ते जे काय बोललोय त्यामध्ये माझ्या धारणेमध्ये किंचितही फरक नसेल तर त्याचा पुनरावृत्ती किंवा पुनरुक्ती करण्याची गरज नाही. पण या सगळ्या निवडणुकीला हळूहळू आता वेग येतोय. सगळ्यात महत्वाची घटना अशी आहे की दीर्घकाळ लांबलेल्या आणि दीर्घकाळ प्रतीक्षा केलेल्या या महापालिका निवडणुका होऊ घातल्या असताना त्यावर जे लोक गदारोळ माजवत होते ते सुद्धा लोक अजून ही निवडणूक तापवण्यात यशस्वी झालेले नाहीत. कधी होणार, कधी होणार. मला आठवतं दिल्लीच्या महापालिका निवडणुका लांबल्या होत्या आणि त्यामध्ये काहीतरी कायदेशीर बदल केला होता. ज्या 3 महापालिका होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या जेव्हा भारत सरकारने किंवा कोणीतरी कायदा करून एकत्रित केल्या आणि दिल्लीमध्ये जशी एक विधानसभा आहे तशी संपूर्ण दिल्लीसाठी एकच महापालिका करण्यात आली. त्यावर संसदेत ते विधेयक आणलं गेलं. त्यावर बोलताना
सुप्रियाताई सुळे यांनी म्हटलं होतं की नगरसेवक हा स्थानिक पातळीवरच्या नागरिकांची बारीक सारीक कामं करत असतो आणि म्हणून अशा कायदा बनवण्यातून ज्या निवडणुका पुढे मागे ढकलल्या जातात तो एक प्रकारे त्या नागरिकावर अन्याय आहे. हे पांडित्य सुप्रियाताईंनी दिल्ली नगरपालिका महापालिकांच्या ज्या विधेयकाची एकत्रीकरण वगैरे होतं त्याविषयी केलं होतं. पण त्याच सुप्रियाताई महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका उद्धव ठाकरे त्यांचे लाडके मुख्यमंत्री सत्तेत असताना एकामागून एक त्या विसर्जित झाल्या, तिथे प्रशासक बसवला तरी निवडणूक घ्यायला त्यांचे लाडके मुख्यमंत्री तयार नव्हते. त्यावर सुप्रियाताई बोलत नव्हत्या. मुंबई महापालिका 2022 मध्ये विसर्जित झाली. पण त्याच्या आधी मला वाटते कोल्हापूर असेल, विरार वसई असेल, अहमदनगर किंवा काय ते अहिल्यानगर आता आहे, अशा 5 महापालिका या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विसर्जित झाल्या. पण त्यांना कान पकडून निवडणुका घ्या असं सुप्रियाताई बोलल्या नव्हत्या. हे मी आज एवढ्यासाठी आठवण करून देतोय की एवढं सगळं जर तुम्हाला उत्सुकता होती, मग ते सुप्रीम कोर्टात अडकलंय का, हे निवडणूक घ्यायला घाबरतायत का, युती महायुती सत्तेत बसलेली निवडणुकीला घाबरते का, हा सगळा आदळ आपट जी चालली होती ती आता निवडणूक घोषित झाल्यानंतर कुठे आहे. कारण मी बोलतोय तो 25 डिसेंबर ही तारीख आहे आणि राज्यातल्या सगळ्या 29 महापालिकांची निवडणुकीची घोषणा ही राज्य निवडणूक आयोगाने 10 दिवसापूर्वी म्हणजे 15 डिसेंबरला केलेली आहे. 15 डिसेंबर पासून गेल्या 10 दिवसामध्ये कुठचाही राजकीय पक्ष भले आपली आपली तयारी करत असेल, पण निवडणुकीचं वातावरण तापवण्यात कुठल्याही पक्षाला यश मिळालेलं नाही. नाही म्हणायला भारतीय जनता पक्ष असो, एकनाथ शिंदेची शिवसेना असो किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, म्हणजे थोडक्यात महायुती ज्या राज्याच्या सत्तेत बसलेली आहे त्या पक्षांतर्फे होऊ घातलेल्या महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली होती, चाचपणी सुरू झाली होती की आपण कुठे युती करू शकतो, कुठे युती करणार नाही, याविषयीच्या स्पष्ट आणि ठाम भूमिका यापूर्वीच घेतल्या गेल्या, जाहीर सुद्धा केल्या गेल्या. नवाब मलिक असतील तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटाला आम्ही युतीत ठेवणार नाही, घेणार नाही, ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी विनाविलंब लगेच जाहीर करून टाकली होती. किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद एकपक्षीय बहुमत मिळवलं होतं, एक हाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महापालिकांमध्ये आपण स्वबळावर लढू किंवा राष्ट्रवादीला अजितदादांना सोबत घेऊन लढणार नाही, हे सुद्धा फडणवीसांनी तात्काळ सांगून टाकलं होतं. पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे, अधिकृत शिवसेना आहे, ती पुणे किंवा पिंपरी चिंचवड मध्ये भाजप सोबत असेल की नाही याविषयी मौन धारण केलं गेलं. पण उघड आहे, या दोन्ही महापालिकांमध्ये शिवसेनेची ताकद एकत्रित असताना सुद्धा, उद्धव ठाकरेंचं अखंड शिवसेना असताना सुद्धा पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेची ताकद नव्हती. आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला पुणे म्हणजे कसबा पेठ आणि चिंचवड या 2 ठिकाणच्या आमदारांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर तिथे ज्या पोटनिवडणुका झाल्या होत्या, त्या पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेला विचारात न घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आपापले उमेदवार घोषित केले होते. उद्धव ठाकरे गयावया करत होते की आम्हाला 2 पैकी एक तरी जागा द्या. संजय राऊत मखलाशी करत होते, पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने त्यांना दाद दिली नाही. कारण त्या दोन्ही ठिकाणी यांची ताकद नव्हती. तरीही दादागिरी करून लोकसभेला सांगलीची लोकसभेची जागा उद्धव ठाकरेंनी बळकावली, तेव्हा त्यांच्या विरोधात विशाल पाटील हा बंडखोर उभा करून काँग्रेसने निवडून आणला आणि महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार जो शिवसेनेचा उभाठाचा होता पैलवान चंद्रहार पाटील, त्याला पराभूत करून दाखवलं काँग्रेसने. हे मी सगळं का सांगतोय की या सगळ्या जागा
महापालिकांच्या निवडणुकीच्या राजकारणातले आहेत. आणि म्हणून मग त्या तुलनेत बघितलं तर पुणे पिंपरीमध्ये अजितदादा नकोत, मुंबई किंवा ठाण्यामध्ये शिवसेना भाजप यांची युती होईल, हे सगळं करत हळूहळू करत गाजावाजा होऊ न देता भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजितदादा हे आपापली तयारी करत असताना समोरच्या बाजूला त्यांना आव्हान द्यायला जे उभे राज्याच्या राजकारणात आहेत त्यांची तयारी किती होती, त्यांनी वातावरण किती तापवलं. माध्यमामध्ये बातम्यांचा गदारोळ करायचा आणि निवडणुकीचं वातावरण तापवायचं, यांनी प्रत्यक्षात मतदानावर आणि मतदारावर काडीचाही परिणाम होत नाही. हा प्रकाश महाराष्ट्राच्या विरोधी नेत्यांच्या डोक्यामध्ये कधी पडणार आहे, हा प्रश्न आहे. निवडणूक आज मी बोलतोय 25 तारीख आणि 15 म्हणजे नेमके 2 आठवडे मतदानाला शिल्लक उरलेले आहेत. 13 तारीखला प्रचार बंद होईल. सॉरी 2 आठवडे नाही, 3 आठवडे बाकी आहेत. पण अजूनही सगळ्या मोठ्या महापालिका किंवा छोट्या महापालिका इथले कुठल्याही पक्षाचे उमेदवार ठरलेले नाही. पण एक गोष्ट साफ आहे, या सगळ्यामध्ये गोगल गायनी पोटात पाय म्हणतात त्या प्रकारे भारतीय जनता पक्षाने आपली तयारी खूप आधीपासून सुरू केली आहे. आणि मी आज बोलतोय अशातला भाग नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर साधारण 4 महिन्यापूर्वी जेव्हा वर्डी डोम मध्ये भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेण्याचा जो सोहळा साजरा केला होता, त्या दिवसापासून ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले होते. आणि बाकीचे महायुतीतले इतर नेते सुद्धा आणि भाजप सुद्धा सगळ्या महापालिकांच्या आणि राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला आधीपासून लागले होते. पण त्यांनी वातावरण तापवायचं का? निवडणुकीचं वातावरण कधी तापतं? आवाज होतो, गदारोळ होतो, धमाल धुमश्चक्री सुरू होते. ही धुमश्चक्री सहसा विरोधी पक्षांकडून होत असते. सत्तेत बसलेले लोक असतात, सत्तेत बसलेल्या लोकांना गदारोळ करावा लागत नसतो. ते का आत्मविश्वासाने उभे असतात आणि आपली तयारी करून उभे असतात. त्यांना सत्तेवरून हटवायचं तर आक्रमक भूमिका ही विरोधी पक्षाला घ्यावी लागते. एक राजा सत्तेवर बसलेला आहे, त्याला सत्तेमधून बाजूला करायचं असेल तर आक्रमक असतो. त्याने येऊन त्या राजाला आव्हान देऊन त्याच्याबरोबर लढाई करावी लागते. आणि त्यामुळे तलवारीचा खणखणाट वगैरे हे जे काय करायचं असतं हे सगळं आव्हान देणाऱ्याने करायचं असतं. शिवसेना, भाजप आणि अजितदादा हा गट सत्तेत बसलेला असेल युती म्हणून, तर त्यांना महापालिका जिंकणं अवघड नाहीये. त्यांच्यासाठी आव्हान निर्माण करणं ही जबाबदारी विरोधी पक्षाची आहे. आणि त्यात आपण बघितलं तर आता ज्या 288 नगरपालिका वगैरे नगर परिषद निवडणुका झाल्या त्यामध्ये कुठेही विरोधी पक्षाचे नेते दिसले सुद्धा नाहीत, असं त्यांच्यात समर्थक पत्रकारांना सुद्धा सांगायची वेळ आली. आणि म्हणून मग हा प्रश्न पडतो की ही सगळी थंड थंड जी हवा चालू आहे ही सगळी 16 जानेवारी पर्यंत चालणार आहे का, जशी ती 21 डिसेंबर पर्यंत चालू राहिली? 2 डिसेंबरला बहुतांशी 200हून अधिक नगरपालिका नगर परिषदांमध्ये मतदान झालं. काहींचं लांबलं म्हणून ते 20 डिसेंबरला झालं. पण या सगळ्या गडबडीमध्ये जे काय धक्काबुक्की ओरडा आरडा चालू होता हा युतीतल्या 2-3 पक्षांमधले एकमेकाच्या मारामारीचा होता. निलेश राणे विरुद्ध नितीश राणे, सख्खे भाऊ एकमेकाच्या विरुद्ध दंड थोपटत उभे होते. कुठे भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना, कुठे अजितदादांचा पक्ष विरुद्ध भाजप किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना, यांच्यातच खडाखडी आणि खणाखणी चालू होती. पण शरद पवार गट, उभाठा शिवसेना किंवा काँग्रेस यांनी सत्तेतल्या या 3 पक्षांसाठी नगर परिषदांच्या निवडणुकीत आव्हान उभं केलं, वातावरण तापवलं, असं दिसलं सुद्धा नाही. आणि मग निकालही तसे झाले.
विरोधातल्या तीनही पक्षांचा सुपडा साफ झाला 288 नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये. कारण पहिला दुसरा तिसरा या तिन्ही क्रमांकावर निकाल लागले. त्या तिन्ही क्रमांकावर 130 पेक्षा अधिक जागा भाजप जिंकला, 50 काय 57-52 एकनाथ शिंदे जिंकले, 40-42 जागा काय त्या अजितदादा जिंकले. हे तिन्ही लोक राज्याच्या सत्तेत एकत्रित बसलेले पक्ष आहेत, एकजुटीने बसलेले पक्ष आहेत. स्थानिक निवडणुकात एकमेकांच्या विरुद्ध भांडले, पण परत इतक्या जवळजवळ 80% नगर परिषदांमध्ये तेच सत्तेत आले, अगदी एकमेकांशी भांडून आले. आणि आता तितकंच थंड वातावरण अवघे 3 आठवडे राहिले असताना या 29 महापालिकांच्या निवडणुकीमध्ये दिसतंय. आणि म्हणून मग याच्यावर बोलायचं काय, फुगा फुगवायचा असतो, पण तो फुगा फुटेपर्यंत पण फुगवायचा नसतो. कारण जे लोक फुगवतात त्यांच्या तोंडावरच तो फुगा फुटतो, हे पण विसरू नका. एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ, किंवा ठाकरे ब्रँड असेल, पवार ब्रँड असेल, हे सगळं घेऊन, किंवा महाविकास आघाडी हा फुगा असेल, तो फुगवत सुटलेले जे जे कोणी महाभाग आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं की 16 जानेवारीला मतमोजणीचे निकाल येतील तेव्हा काय होईल याचा विचार करा. जे आता 21 डिसेंबरला झालं ते निकाल सांगताना अनेक चॅनेलवरच्या किंवा अनेक युट्यूब मधल्या पत्रकारांचे चेहरे पडलेले होते. कारण बिचारे ते लोक महाविकास आघाडीच्या वतीने हा किल्ला लढवत होते, पण ज्या पक्षांसाठी ते बॅटिंग करत होते ते पक्ष मैदानातच उतरत नव्हते. तेव्हा मुद्दा असा आहे की ठाकरे ब्रँडचा गाजावाजा आणखीन काही दिवस माध्यमामध्ये होईल, पण तो ब्रँड खरा ठरण्यासाठी त्याची क्षमता आणि क्वालिटी ही मतदारापर्यंत पोहोचली पाहिजे. नाही तर मतदान होईल, मतदान होणार आहे, पण ते मतदान तुम्हाला होण्याची काही गॅरंटी नाही. कालच तक्रार झाली ना, एवढी गाजलेली, इतके दिवस प्रतीक्षा असलेली आणि लोक उतावळे झालेले असताना युतीची पत्र काय ती घोषणा करण्यासाठी वाजत गाजत पत्रकार परिषद झाली आणि 12 मिनिटात पत्रकार परिषद संपली. हा जो ढिलाईचा किंवा थंडपणाचा प्रतिसाद महाविकास आघाडीच्या पक्षांकडून, त्यांच्या आपसातली भांडणं वगैरे बाजूला ठेवा, मी आत्ता त्याच्यावर बोलणार नाहीये की काँग्रेसला मुंबईत शिवसेना सोबत नकोय किंवा आणखीन कुठे राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बरोबर नकोय, हे सगळं बाजूला ठेवा. पण जिथे जिथे तुमची ताकद आहे तिथे तरी आवाज निर्माण करा, गदारोळ निर्माण करा, की मतदाराला वाटू दे की शरद पवारांचा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे, काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या अंगणात आहे, उभाठा शिवसेना ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेली आहे, असं सामान्य जनतेला, मतदाराला वाटलं पाहिजे. आणि ते जेव्हा तुमचे नेते कार्यकर्ते इच्छुक वगैरे रस्त्यावर उतरतील, फिरताना दिसतील, तेव्हा होणार आहे. आज बिचारे वेगवेगळे युट्यूबर्स किंवा कुठच्या चॅनेलचे पत्रकार भिकाऱ्यासारखे वाडगा घेऊन फिरावं तसं माईक आणि कॅमेरा घेऊन रस्ती फिरतायत आणि मतदाराची मतं विचारतायत. मुद्दा असा आहे की ज्यांना मतं मिळवायचे ते लोकांपर्यंत कधी जाणार आहेत, मतदारापर्यंत कधी जाणार आहेत. त्यांना आपण पत्रकारांसमोर आलो, टीव्हीवर झळकलो, चॅनेलमध्ये दिसलो, युट्यूबमध्ये दिसलो, ते खुश आहेत. त्यांना प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाण्याची गरज कधी वाटणार आहे, हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. आणि त्यांच्या समर्थनासाठी राबणारे जे कोण माध्यमातले लोक आहेत त्यांनी कान पकडून त्यांच्या लाडक्या पक्षांना, महाविकास आघाडीतल्या नेत्यांना हे सांगितलं पाहिजे, बाबा जो काय आराम करायचा आहे तो 16 जानेवारी नंतर करा, निकाल लागल्यानंतर. निकाल लागणारच आहे तुमचा, पण तो निकाल लागेपर्यंत थोडे तरी हातपाय हलवा. त्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही ब्रँड विषयी किंवा त्यांच्याविषयी यशापयशाविषयी आत्ता बोलण्यापेक्षा ते निकाल प्रत्यक्ष येतील तेव्हाच त्यावर बोललेलं बरं.
मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षावर सबस्क्राईब करा. नमस्कार.